झी 24 तास एक पाऊल पुढे। कोल्हापूर कुस्तीची पंढरी। अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पैलवान या नगरीनं दिले आहेत, मात्र आता कोल्हापूरची हीच ओळख पुसली जाणार तर नाही अशी भीती वाटण्याजोगी स्थिती आहे। इतक्यात तरी कोल्हापूरच्या एखाद्या पैलवानानं आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठं कर्तृत्व केल्याचं ऐकिवत नाही। एकीकडे हरियाणासारखी छोटी राज्य खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत, तर महाराष्ट्र सरकारच्या खेळाडूंबाबतच्या उदासीन धोरणाचा फटका कोल्हापुरातल्या पैलवानांनाही बसतोय। आता मोठे भाग त्यामध्ये फक्त कोच आहेत आंतरराष्ट्रीय, नाही तर बाकी गंगावेशमध्ये नाही, आंडेकर पैलवानच्या मोठी बागमध्ये नाही, शावपुरीत नाही, शाव आखाड्यात नाही, कोच नाहीत। त्यामुळे शासनाने ज्या ज्या तालमी आहेत त्या तालमीत आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल कोच पुन्हा सुविधा मॅट फिट द्यायची ही गरज आहे। छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीसाठी दिलेल्या राजश्रयामुळे उत्तरेकडचे मल्लांचे ताफेचे ताफे कोल्हापूरकडे यायचे, पण आता ही परिस्थिती बदललेली दिसते। कोल्हापूरचे अनेक मल्ल प्रशिक्षण घेण्यासाठी उत्तरेकडे धाव घेऊ लागलेत। कोल्हापुरात 26 तालमी आहेत, त्यापैकी फक्त 6 तालमी सुरू आहेत। यामधील अनेक तालमींमध्ये मॅटवरील कुस्तीचा सराव करण्यासाठी मॅटच उपलब्ध नाहीत। चांगला खुराक नाही, मग कोल्हापूरचे मल्ल ऑलिम्पिकसाठी कसे पात्र ठरणार? प्रशिक्षकांनाही हाच सवाल सतावतोय। मॅटचे आणि इंटरनॅशनल नॅशनल कोचची जर सुविधा झालीच तर आम्ही सुद्धा आणि मी सुद्धा की बाहेर देशातून मेडल आणू शकतो असा आम्हाला आत्मविश्वास आहे। भरपूर अशा तालमी होते ते आता जवळजवळ म्हणजे एक 80% तालमी बंदच आहेत आणि एक 20% तालमी चालू आहेत। पलीकडे मोतीबाग तालीम संघाची मोतीबाग, अलीकडे मोतीबाग, गंगाईस आणि शावपुरी शावाकडा, तर हे असे 4-5 तालमी सोडल्या तर जवळजवळ तालमीच पूर्णपणे म्हणजे बंदच आहेत। महाराष्ट्राच्या जाणत्या राजानं क्रिकेटच्या सर्वोच्च पदावर असताना क्रिकेटमधील पैसा देशी खेळांमध्ये देण्याचं जाहीर केलं होतं, मात्र आपल्या मातीतील खेळालाही पानच पुसण्यात आली। त्यामुळेच की काय, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी राजाश्रय दिलेली कुस्ती आता पोरकी झालेली दिसते। झी 24 ताससाठी प्रताप नाईक, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।